स्वातंत्र्य सेनानी पांडुरंग गोसावी वय वर्ष 99 यांचं गुरुवारी निधन झाले. स्थानिक मोक्षधामात त्यांचा कनिष्ठ मुलगा डॉक्टर गौतम गोसावी यांनी मुखाग्नी देताच ते अनंतात विलीन झाले. पांडुरंग गोसावी हे गुरुजी या नावानं परिचित होते. खादीची पांढरी बंगाली धोतर आणि टोपी हा त्यांचा अखेरपर्यंत पेहराव होता. नई तालमीच्या आशादेवी आणि ईडब्ल्यू आर्यन नाईकम या दाम्पत्याच्या आशीर्वादाने त्यांना शिक्षणाची संधी मिळाली. त्यांनी बुनियादी शिक्षण आनंद निकेतनच्या माध्यमातून आत्मसात केलं. 1936 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाग्राम येथे गांधीजींना ते भेटावयास आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गावात जाऊन लोकांशी चर्चा केली. त्यावेळी बालवयात पांडुरंग गुरुजी उपस्थित होते. विद्यार्थी जीवनात गांधीजींचं सानिध्य त्यांना लाभलं होतं. ते आजीवन नई तालीममध्ये गुरुजी म्हणून कार्यरत होते. 1942च्या स्वातंत्र्य सत्याग्रहात ते सहभागी होते. त्यांचे वरिष्ठ सहकारी तुरुंगात असताना त्यांनी सोपवलेली कामं पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी उचलली होती. सुतकताई, रंगाई आणि विणाईमध्ये ते पारंगत झाल्यानं विविध राज्यात भरणाऱ्या खादी संमेलनात ते सहभागी होत असत. तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्यांना सन्मानितही करण्यात आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण, आशादेवी आणि ईडब्ल्यू आर्यन काम आणि अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण घडलो असं ते सांगत असत. ते शेवटपर्यंत खादीचंच वस्त्र वापरत असत. यावेळी त्यांना शासनाच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली. मोक्षधामात विनायक टाकसांडे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा पार पडली. सेवाग्राम प्रतिष्ठानचे मंत्री विजय तांबे आणि कार्यकर्त्यांनी सूतमाळ अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. शासनाच्या वतीनं त्यांना निवासस्थानी तहसीलदार संदीप पुंडेकर, नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी, मंडल अधिकारी कुमार बाळसागळे, ग्राम महसूल अधिकारी गुलशन पटले, राजेश खामनकर यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.